नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AVK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला अमरावती जिल्हा पोलीस आयुक्तालयाचा म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते दुसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये आपण त्याचे सामान्य ज्ञान म्हणजे जीकेशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 26 पहा, रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? तर बघा, पहिले जे महाराष्ट्रीयन होते रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे ते होते आचार्य विनोबा भावे। तर ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल आचार्य विनोबा भावे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 27, शक्तिस्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे? तर शक्तिस्थळ हे दिल्ली या ठिकाणी आहे आणि ते आपले माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळ जे आहे तर त्यांच्या समाधी स्थळाला शक्तिस्थळ असे म्हटले जाते, जे की दिल्ली या ठिकाणी आहे। ऑप्शन बी इंदिरा गांधी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न, तसेच पहा, महात्मा गांधी यांची जी समाधी आहे त्यांच्या स्थळाला राजघाट असे म्हटले जाते, हे देखील लक्षात ठेवा। आणि चौधरी चरण सिंग जे आहे तर त्यांच्या समाधी स्थळाला किसान घाट असे म्हटले जाते। पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जे समाधी स्थळ आहे त्याला शांतिवन म्हणून ओळखले जाते। तर शक्तिस्थळ हे इंदिरा गांधी यांचं समाधी स्थळ आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 28 पहा, विधवा विवाहोत्तेजक मंडळी याची जी स्थापना आहे तर ती कोणी केली होती? म्हणजेच विधवा विवाहोत्तेजक मंडळी जी आहे तर याची स्थापना जी आहे तर ती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती। बघा, विधवा विवाहोत्तेजक मंडळी, तर ऑप्शन अ मध्ये दिलेला आहे। तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्याची स्थापना केली होती। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 29, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? म्हणजे इंग्लंडच्या संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे असं विचारलेलं आहे। तर दादाभाई नौरोजी जे आहेत तर ते इंग्रजांशी एकनिष्ठ देखील होते आणि त्यांच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य झाले होते। त्यांना पितामह म्हणून देखील ओळखले जाते, दादाभाई नौरोजी। तसेच त्यांनी अर्थशास्त्राशी संबंधित महत्त्वाचं असं योगदान दिले होतं आणि आपले राष्ट्रीय उत्पन्न देखील त्यांनी मोजलं होतं त्या काळात। तसेच त्यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात त्यांनी लुटीचा सिद्धांत देखील मांडलेला आहे दादाभाई नौरोजी यांनी। ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। आणि मुंबईचा सिंह म्हणून फिरोजशाह मेहता यांना ओळखले जाते, हे देखील लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 30, कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत? बघा, शिखाच्या गुरु ग्रंथ साहिब यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकमेव असे संत आहेत ज्यांचं नाव आहे संत नामदेव महाराज। तर संत नामदेव महाराजांचे काही जे ग्रंथ साहित्य त्यांचा जो गुरु ग्रंथ साहेब आहे तर या ग्रंथात त्यांची काही पदे जी आहेत तर ती समाविष्ट करण्यात आलेली आहेत संत नामदेव महाराज यांची। तर ऑप्शन ड या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 31, शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय टिंबटिंब या शास्त्रज्ञास जाते। बघा, शनी या ग्रहाचा शोध आपल्याला विचारलेला आहे। तर गॅलिलिओ हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी दुर्बीण देखील सुरुवातीला बनवलेली। बघा, त्यांनीच शनी या ग्रहाचा शोध लावलेला होता, त्यांनाच याचे श्रेय जाते। गॅलिलिओ यांना शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 32, चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा टिंबटिंब मिनिटे उशिरा उगवतो। बघा, आदल्या दिवसापेक्षा चंद्र जो आहे तर एकूण 50 मिनिटे उशिरा उगवतो। म्हणजे दररोज जर पाहिलं तर आदल्या दिवशीपेक्षा 50 मिनिटे उशिरा चंद्र जो आहे तर तो उगवतो। ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 33, टिंबटिंबमुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते। तर बघा, अवकाश जे आपले निळ्या रंगाचे दिसते तसेच रमन इफेक्ट CV रमन यांनी देखील सांगितलं होतं। बघा, तर ते अवकाश जे आहे तर ते निळ्या रंगाचं जे आहे तर ते पृथ्वीवरील वातावरणामुळे दिसते। बघा, अवकाश निळ्या रंगाचे का दिसते? पृथ्वीवरील जे वातावरण आहे तर त्यामुळे जे आहे तर ते अवकाश निळ्या रंगाचे दिसते। तर बघा, वातावरणातील जे धूलिकण असतात तर ते काय करतात? निळ्या रंगाचे म्हणजे काय करतात? परिवर्तन जास्त करतात। त्यामुळे काय होतं? जो पृथ्वीवरचं जो वातावरण आहे तर ते निळं
जे आहे तर ते होतं, त्यामुळे आपल्याला काय वाटतं अवकाशच निळ्या रंगाचे आहे, पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर अवकाश हे काळ्या रंगाचं आहे. चंद्रावरून जर तुम्ही पाहिलं तर ते काळं दिसतं, कारण चंद्रावर वातावरण आहे. आपल्या पृथ्वीवर वातावरण असल्यामुळे पृथ्वीचं जे आहे तर ते अवकाश जे आहे तर आपल्याला निळ्या रंगाचे वाटते. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. सर्वात लहान खंड कोणता? तर सर्वात मोठा खंड जो आहे तर तो आशिया खंड आहे. सर्वात लहान म्हणलं तर ऑस्ट्रेलिया खंड आहे. ऑप्शन अ मध्ये दिलेला आहे. सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? बघा, सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह असा आपल्याला विचारलेला आहे. तर सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध म्हणजेच मर्क्युरी. तर बघा, बुध हा जो ग्रह आहे तर सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह मानला जातो. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. तमिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे? तर बघा, तमिळनाडूमध्ये जड वाहनांचा जो कारखाना आहे तर तो कोठे आहे? तर चेन्नई जवळील आवडी नावाचं एक ठिकाण आहे पहा. तर या आवडी नावाच्या ठिकाणी तमिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना या ठिकाणी आहे. चेन्नई जवळील आवडी, जे की तमिळनाडूमध्ये आहे. ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. अंतराळ संशोधन समिती 1961 साली कोणाच्या अध्यक्षतेत सुरू झाली होती? म्हणजे इस्रो ज्याला आपण म्हणतो. बघा, अंतराळ संशोधन समिती जी आहे 1961 साली तर ती विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली होती. ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? म्हणजे असे कोण व्यक्ती आहेत ज्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवलेलं नाही? तर बघा, VP सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग 1990-91ला होते, तर यांनी भूषवलेलं आहे. चौधरी शरण सिंग यांनी देखील भूषवलेलं आहे. इंद्रकुमार गुजराल म्हणजे IK गुजराल यांनी देखील भूषवलेलं आहे. पण नीलम संजीव रेड्डी तर हे राष्ट्रपती होते. बघा, माझे राष्ट्रपती होते, तर यांनी राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे, पण पंतप्रधानपद भूषवलेलं नव्हतं. म्हणून ऑप्शन ड या प्रश्नाचं उत्तर असेल नीलम संजीव रेड्डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. बेकिंग पावडर म्हणजे टिंबटिंब. तर आता बेकिंग पावडर ज्याला आपण काय म्हणतो, खाण्याचा सोडा म्हणून देखील ओळखतो. बघा, त्यालाच सोडियम बायकार्बोनेट देखील म्हटले जाते. त्याचं रेणूसूत्र जर विचारलं तर बघा, NaHCO3 याला काय म्हणतो आपण? खाण्याचा सोडा. आणि दुसरा जो असतो कॅल्शियम कार्बोनेट, त्याला आपण धुण्याचा सोडा म्हणतो. त्याचं असतं Na2CO3. हे कशाचं असतं? तर कॅल्शियम कार्बोनेट. तर NaHCO3 हे जे आहे तर ते सोडियम बायकार्बोनेटचं असतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. 1 मिलियन म्हणजे किती? बघा, 1 मिलियन, आता फॉलोअर्स तुम्ही इंस्टाग्राम वगैरे पाहिले असतील, 10 मिलियन 20 मिलियन. तर 1 मिलियन याचा अर्थ काय असतो? 10 लाख असतो. 1 मिलियन म्हणजे किती? 10 लाख. म्हणजे ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 41 पहा. तर माजलगाव धरण म्हणजे मातीचे हे कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, माजलगाव हे जे धरण आहे तर ते सिंदफणा नदीवर आहे. तर ते जे आहे तर ते बीड या जिल्ह्यात आहे. माजलगाव धरण जे आहे ते मातीचे धरण सिंदफणा नदीवरती बीड जिल्ह्यात आहे. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती फॅरनहाईट असते? तर बघा, निरोगी व्यक्ती जे आहे तर त्याचं फॅरनहाईटमध्ये तापमान जर पाहिजे तर 98.4 फॅरनहाईट असतं, म्हणजे 36.9 ज्याला आपण म्हणतो. तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान जे आहे तर ते 98.4 फॅरनहाईट असतं. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो कारण? बघा, उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो याचं कारण काय असतं? जसं जसं तुम्ही वर जाल तसा वातावरणाचा आपल्या दाब कसा होत जातो? कमी होत जातो. त्यामुळे तिथे दाब जर कमी असेल तर तिथे अन्न शिजण्यासाठी वेळ लागतो. तर याचं कारण काय? वातावरणाचा दाब जसं आपण वर जातो तसं कमी होत जातो, म्हणून अन्न शिजायला जास्त वेळ लागतो. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी 1000 सरोवरांचा देश कोणता? बघा, 1000 सरोवरांचा देश म्हणून आपण कोणत्या देशाला ओळखतो? आपण फिनलँड म्हणतो. तर फिनलँडला 1000 सरोवरांचा देश म्हणून देखील ओळखले जाते. ऑप्शन ब फिनलँड. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45, भारतीय दंड संहिता म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले? भारतीय दंड संहिता तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता तसेच भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले जे नवीन कायदे आहेत तर ते 2024 पासून जे आहे तर ते लागू करण्यात आले. पण कधी? 1 जुलै 2024 पासून. आणि मान्यता जी आहे तर ती 25 डिसेंबर 2023ला मिळाली होती राष्ट्रपतीची. आणि त्याची जी अंमलबजावणी जी आहे तर ती 1 जुलै 2024 पासून करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर त्यावेळचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46 बघा. जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडतात त्यांना टिंब असे म्हणतात. बघा, 2 शब्द आणि 2 वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय म्हणतो. म्हणजे आणि, व, शिवाय यासारखे, पण, परंतु, किंतु हे जे आहे तर ते 2 वाक्य किंवा शब्द जोडतात म्हणून त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हटले जाते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? तर बघा, हिस्ट्री संबंधित प्रश्न आहे. वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियन्स यामध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला जो भारतीय खेळाडू आहे तर तो कोण आहे? नीरज चोप्रा, ज्याने जेवलिन थ्रो म्हणजे भालाफेकमध्ये जे आहे तर त्याने पदक मिळवलेलं आहे वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल नीरज चोपडा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहे? म्हणजे त्याचा उल्लेख जो आहे मूलभूत कर्तव्यांचा कोणत्या परिच्छेदामध्ये केलेला आहे? तर कलम 51 यामध्ये जे आहे तर ते 42वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1976ला. तर त्याद्वारे एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता 51 या भागामध्ये. आणि 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे तर ते 86वी घटना दुरुस्ती 2002मध्ये ॲड करण्यात आलं. त्यामध्ये सध्याला 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे आणि एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. हे देखील लक्षात घ्या. ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असेल 51. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF देखील हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49, रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? रोहिणी. तर बघा, रोहिणी म्हणजे धमन्या ज्याला आपण म्हणतो. तर त्या रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? ऑक्सिजन जे आहे तर ऑक्सिजनचे प्रमाण जर जास्त झालं तर रक्त जे आहे तर ते अधिक लाल दिसतं. बघा, रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण? तर ऑक्सिजन या घटकाचे प्रमाण जर अधिक वाढलं तर रक्त अधिक लाल दिसते. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50, GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता? बघा, GDPच्या प्रमाणात असं आपल्याला इथे म्हटलेलं आहे. तर सर्वाधिक कर्जबाजारी देश जो आहे तर GDPच्या प्रमाणात जर मानलं तर खाली दिलेल्यापैकी कोण आहे? जपान हा देश आहे. तर GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता आहे? जपान, जे की ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, तो एक विकसित देश आहे आणि त्याचं जवळपास GDPच्या 200% जास्त त्यांचं कर्ज आहे म्हणून तो सर्वाधिक विकसित आणि कर्जबाजारी देश पण आहे GDPच्या तुलनेत. ऑप्शन ब जपान या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपला अमरावती जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा आपला पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे 3रा भाग पाहिलेला आहे. तर या पेपरच्या भागामध्ये आपण GKशी संबंधित महत्त्वाचे जे काही प्रश्न आले होते तर ते संपूर्ण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले YouTube चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.